नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 6 मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर आपण विचार केला तर येणारा जो डब्ल्यूडी असेल तो येणारा डब्ल्यूडी म्हणजे पश्चिमी आवर्ता जवळपास 10 मे रोजी उत्तर भारतामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. मात्र या डब्ल्यूडीच्या अगोदर राज्यामध्ये काही अंशी पावसाचं वातावरण येणारा 2 ते 3 दिवस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर राज्यामध्ये विक्रमी तापमानामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. येणाऱ्या 3 दिवसानंतर जवळपास 9 मे नंतर राज्यात अतिशय जास्त प्रमाणामध्ये उष्णता वाढणार आहे. त्यामुळे आतापासूनच तुम्ही काळजी घेण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे. सर्वप्रथम सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं तर राज्याच्या दक्षिण भागापासून ते कर्नाटक गोवापर्यंत या ठिकाणी एक ट्रफ रेषा विखुरली आहे. दुसरी ट्रफ रेषा जी आहे ती उत्तर भारतामध्ये विखुरली आहे. तिसरी याचबरोबर मिझोराम मणिपूर याही ठिकाणी एक ट्रफ रेषा आपल्याला पाहायला मिळतं. या 3 सिस्टम्स प्रणालीमुळे राज्याचा जो पूर्व भाग संपूर्ण असेल, देशाचा पूर्व संपूर्ण भाग असेल या ठिकाणी पावसाचं वातावरण पाहायला मिळतंय. बंगाल असेल, याचबरोबर अरुणाचल प्रदेश असेल, आसाम असेल, इम्फाळ असेल, तसेच सिक्कीम गंगटोक या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तसेच देशाचा जो दक्षिण भाग असेल, याच्यामध्ये केरळ असेल, तमिळनाडूचा काही भाग असेल, या ठिकाणीही पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. प्री मान्सूनच्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. याचबरोबर काही दिवसापासून सोशल मीडियावरती न्यूज येत आहेत की मान्सून हा वेळेच्या अगोदर येणारा, याचबरोबर एवढा पाऊस पडेल. तर याच्यामध्ये अजून कोणताही तथ्य नाही. IMD म्हणजे भारतीय हवामान खातं ज्या वेळेला सांगेल की मान्सून वेळेवर येईल किंवा मान्सून मेच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये अंदमानात दाखल होत असतो, यावर्षी त्याच वेळेला येण्याची दाट शक्यता आहे. तसंच IMD लवकरच त्यांचा जो फोरकास्ट असेल तोही प्रकाश करेल. त्याच बातम्यावरती तुम्ही विश्वास ठेवणे आवश्यक आहे. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर आज रात्री नाशिकचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी काही अशी ढगांची व्याप्ती पाहायला मिळते. 1-2 ठिकाणी आपल्याला गडगडाई पाऊस होण्याची दाट शक्यता. याचबरोबर अहिल्यानगर असेल, बीडचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात ढग पाहायला मिळते. पुण्याचा दक्षिण भाग, सातारा, सांगलीचा उत्तर भाग या भागामध्येही काही प्रमाणामध्ये ढगांची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. तसेच धाराशिव असेल, लातूर दक्षिण भाग असेल या ठिकाणीही आपल्याला हलक्या स्वरूपाचं ढगांचं वातावरण पाहायला मिळतंय. याचबरोबर जालनाचा उत्तर भाग असेल, तसेच परभणीचा उत्तर भाग असेल आणि बुलढाण्याचा दक्षिण भाग या ठिकाणी मात्र लाइटिंग थंडरस्टॉर्म सहित काही प्रमाणामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटी आज पाहायला मिळेल. तसेच नांदेडचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल आणि यवतमाळचा संपूर्ण जिल्हा असेल या ठिकाणी काही अंशी आज रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगांची व्याप्तीही त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच गडचिरोलीचा संपूर्ण जिल्हा, चंद्रपूरचा पूर्व भाग असेल आणि भंडारा गोंदिया हा जो पूर्वेकडचा भाग असेल याही ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्म सहित आज जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच नागपूरचा उत्तरचा भाग असेल आणि वर्धाचा काही भाग असेल या ठिकाणीही हलके ठेंब पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये काही प्रमाणात पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. सर्वप्रथम येणाऱ्या 24 तासा राज्यात पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल, गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच वर्धाचा उत्तर भाग, नागपूरचा उत्तर भाग, भंडारा गोंदियाचा उत्तर भाग याही ठिकाणी आपल्याला पावसाच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर बीडचा उत्तर भाग असेल, परभणी, हिंगोली, जालनाचा काही पट्टा असेल या ठिकाणीही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता. राज्याच्या इतरत्र भागात जर पाहिलं तर पावसाचं प्रमाण एकदम कमी असणार आहे. मात्र उष्णतेची तीव्र लाट ही कोकण असेल, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणारा 2 दिवस राहणार आहे. त्याच्यानंतर ही जी लाट असेल ती संपूर्ण लाट विदर्भ आणि मराठवाडा, खानदेश या ठिकाणी सरकण्याची दाट शक्यता आहे. तर याचबरोबर राज्यात तापमानाचं जर पाहिलं तर तापमानामध्ये कोकणामध्ये हीट वेव्ह असेल, तसेच विदर्भाचा जो पश्चिमी भाग, पूर्व भाग असेल या ठिकाणी तापमान सरासरी 42 ते 44 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार. अकोला, वाशिम, बुलढाणा या ठिकाणी 42 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर मराठवाड्याचा संपूर्ण भाग असेल, तसेच खानदेशचा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी 40 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं. तसेच पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरचा पश्चिम भाग असेल, अहिल्यानगर असेल, नाशिकचा पट्टा असेल या ठिकाणी 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूरचा मात्र पूर्व भाग असेल या ठिकाणी तापमान
42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर IMDच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी मुंबई, ठाणे, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी उष्णतेची लाट आहे. याचबरोबर धाराशिव आणि लातूरमध्ये येलो अलर्ट जारी केला. या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतील. तसेच नांदेडचा काही भाग असेल आणि सोलापूरचा काही भाग असेल या ठिकाणी दुपारनंतर ढगांची निर्मिती होण्याचीही दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.